नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो की तुम्हाला हमखास 5 मार्कसाठी विचारतात. मित्रांनो, त्या टॉपिकचं नाव आहे डायलॉग रायटिंग. रायटिंग स्किलमधला अत्यंत सोपा असणारा हा प्रकार. ओके, पाहूया आपण डायलॉग रायटिंगमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात. बघा मित्रांनो, आता डायलॉग रायटिंग हा तुम्हाला 5 मार्कसाठी विचारतात. पहिला प्रश्न असतो बघा, पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. 1 मार्कसाठी हा असतो. ओके, म्हणजे या 5 मार्कपैकी 1 मार्कला असतो. काय करायचं त्याच्यामध्ये? पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर. मित्रांनो, 4 सेंटेन्स दिलेले असतात. त्या सेंटेन्सला तुम्हाला मिनिंगफुल डायलॉग म्हणजे अर्थपूर्ण संवाद बनवायचा आहे आणि त्याचा सिक्वेन्स योग्य पद्धतीने लावायचा. दुसरा प्रश्न असतो, कंप्लीट द डायलॉग. मित्रांनो, हा सुद्धा 1 मार्कला असतो. एक सेंटेन्स विचारतात आणि त्याचं आन्सर तुम्हाला खाली लिहायचं असतं. परत दुसऱ्या याला एक सेंटेन्स विचारतात, त्याचा आन्सर खाली लिहायचं. म्हणजेच काय, या एका संवादासाठी तुम्हाला अर्धा मार्क असतो आणि दुसरा संवाद पूर्ण असतो दोघांचा, त्यासाठी अर्धा. तर असं मिळून 1 मार्क होतो. तिसरा प्रश्न काय येतो याच्यामध्ये, यू पार्टिसिपेटेड इन द क्लिनलीनेस कॅम्पेन अरेंज बाय युअर स्कूल. तुमच्या शाळेने क्लिनलीनेस कॅम्पेन म्हणजे स्वच्छता मोहीमची आयोजित केलेलं आहे. युअर सिस्टर वॉन्ट्स टू लिसन अबाउट द कॅम्पेन. आणि तुमच्या बहिणीला त्या कॅम्पेनबद्दल ऐकून घ्यायचंय. तर मित्रांनो, काय दिलंय, डेव्हलप अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर सिस्टर. तुम्ही आणि तुमच्या बहिणीमध्ये हा तुम्हाला डायलॉग लिहायचा. किती? मिनिमम 6 एक्सचेंजेस. कमीत कमी 6 संवाद तुम्हाला यामध्ये लिहायचे. मग 6 संवादासाठी तुम्हाला 3 मार्क दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक संवादाला अर्धा मार्क देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा आहे. ओके, पाहूया आपण यांचं आन्सर कसं लिहायचं. ओके, सर्वप्रथम काय करायचं, वाचून घ्यायचं. बघा, पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. बघा, यू आर गेटिंग लेट फॉर स्कूल. तुला शाळेला जायला उशीर होते. बी, जस्ट 5 मिनिट्स मदर, लेट मी स्लीप. आई फक्त 5 मिनिट थांब, मला झोपू दे. सी, ओके, फेर इज माय टूथब्रश. ठीक आहे, माझा टूथब्रश कोठे आहे. आणि डी, वेकअप अजित, बी रेडी फॉर स्कूल. तर मित्रांनो, यावरून तुम्हाला कळतंय की 2 व्यक्तीमधला संवाद आहे. आई आणि मुलामधला हा संवाद आहे. आता बघा, आईच्या संवादापासून सुरुवात होते, म्हणून ऑप्शन नंबर डी हा पहिला आहे. तर बघा काय आला, वेकअप अजित, बी रेडी फॉर स्कूल. अजित, जागा हो, शाळेला जाण्यासाठी तयार हो. दुसरा बघा, आता आईचा संवाद झाला, लगेच मुलाच काय म्हणतो, जस्ट 5 मिनिट्स मदर, लेट मी स्लीप. आई फक्त 5 मिनिट थांब, मला झोपू दे. परत आईचा संवाद, यू आर गेटिंग लेट फॉर स्कूल. तुला शाळेला जायला उशीर होते. चौथा परत अजितचा, ओके, फेर इज माय टूथब्रश. ठीक आहे, माझं टूथब्रश कोठे आहे. ओके, असा संवाद लिहिला तर 1 मार्क मिळतो. पुढचा बघूया आता, कंप्लीट द डायलॉग. यामध्ये मित्रांनो तुम्हाला म्हणलं, एक क्वेश्चन विचारलाय, त्याचं आन्सर लिहायचं. परत बघा, प्रश्न विचारलाय, त्याचा आन्सर लिहायचं. आता बघूया आपण आन्सर सहित काय येतं. आता मित्रांनो, अशा वाक्यामध्ये काय करायचं, ज्या टेन्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारलाय त्या टेन्समध्येच तुम्हाला आन्सर लिहायचं. आता बघा, इथे वाचूया, हॅव यू एव्हर रीड एनी इंटरेस्टिंग बुक. म्हणजे तू कधीही असं इंटरेस्टिंग पुस्तक वाचलेलं आहे का. मित्रांनो, हा टेन्स येतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग आन्सर सुद्धा प्रेझेंट परफेक्टच्या फॉर्मॅटमध्ये असायला हवं. बघा, यस, आय हॅव रीड द व्हेरी इंटरेस्टिंग बुक नेम्ड विंग्स ऑफ फायर. हो, मी एक मनोरंजनात्मक पुस्तक वाचलेलं आहे आणि त्याचं नाव आहे विंग्स ऑफ फायर. मित्रांनो, इथे बघा, आय हॅव रीड, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 म्हणजे प्रेझेंट परफेक्टची रचना. आता प्रेझेंट परफेक्टमध्ये प्रश्न म्हणून आन्सर सुद्धा प्रेझेंट परफेक्टमध्ये झालं. बरेच मुले यामध्ये चूक करतात. प्रश्न विचारलेला असतो सिंपल पास्टमध्ये आणि आन्सर लिहितात सिंपल फ्युचरमध्ये. कसं शक्य आहे? तर तुम्हाला जो कोणता टेन्स विचारलाय ना, त्या टेन्सच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा. पुढचा प्रश्न, व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट. बघा, कशा प्रकारचं हे पुस्तक आहे. नॉर्मल प्रेझेंट मधलं वाक्य. बघा, इट इज अन ऑटोबायोग्राफी ग्रुप. हे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. नॉर्मल याच्यामध्ये लिहिलं. एवढं लिहिलं तर मित्रांनो तुम्हाला 1 मार्क मिळतो. मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये यस किंवा नो असं फक्त एवढं लिहायचं नाही, तर पूर्ण वाक्यामध्ये त्याचं उत्तर लिहावं लागतं, तरच तुम्हाला 1 मार्क मिळतो. पुढचा बघूया, यू पार्टिसिपेटेड इन द क्लिनलीनेस कॅम्पेन. तुम्ही एका स्वच्छता मोहीममध्ये पार्टिसिपेट झालेला आहात. अरेंज्ड बाय युअर स्कूल, जे की तुमच्या शाळेने आयोजन केलेलं आहे. युअर सिस्टर वॉन्ट्स टू लिसन अबाउट द कॅम्पेन. तुमच्या बहिणीला त्याच्याबद्दल ऐकून घ्यायचंय. डेव्हलप अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर सिस्टर, मिनिमम 6 एक्सचेंजेस, 3 मार्क.
जवळपास 6 संवाद लिहायचे. एक्सचेंज म्हणजे काय, संवाद 6 लिहायचे. ओके, चला पाहूया आपण कसे बनतात. आता मित्रांनो, या प्रकारच्या प्रश्नामध्ये बरेच मुलं काय चुका करतात. पहिला जो संवाद असतो, पहिल्या याच्याला लिहितात तुम्ही हाय, परत दुसऱ्याला लिहिता हॅलो, तिसऱ्याला परत लिहिता हाऊ आर यू, चौथ्याला लिहिता आय एम फाईन. तर अशी चूक करू नका, त्याच्यामध्येच तुम्ही वेळ घालत बसू नका, कारण तुम्हाला प्रत्येक सेंटेन्सला अर्धा मार्क दिले. जर योग्य पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क मिळू शकेल, नाहीतर मग वाचणारा जो आहे, जो तुमचा पेपर तपासतोय, त्याला बोर होईल आणि तो मार्क तुमचे काटू शकेल. ओके, बघा आता व्यवस्थित कसं. आय आणि दीदी, तुम्ही तुमचं इथे नाव सुद्धा लिहू शकता. बघा पहिला प्रश्न, आय. Did you hear about the cleanliness campaign arranged by our school? बघा तो त्याच्या बहिणीला म्हणतोय, डिड यू हिअर, तू ऐकलेलं आहेस का, क्लिनलीनेस कॅम्पेन अरेंज बाय अवर स्कूल, आमच्या शाळेनं क्लिनलीनेस कॅम्पेन स्वच्छता मोहीम आयोजित केलेली होती, त्याबद्दल तू ऐकलेलं आहे का. आता दीदी काय आन्सर देते बघा, यस, हो, बट आय डोंट नो अबाउट द कॅम्पेन इन डिटेल. हो, मी ऐकलेलं आहे, परंतु मला डिटेलमध्ये काही माहिती नाही. कुड यू टेल मी इन डिटेल, कृपया मला तू डिटेलमध्ये सांगू शकशील का. मित्रांनो, अशामध्ये संवाद वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या मॉडल ऑक्झिलरीचा तुम्ही वापर करू शकता. परत बघा, आय. वी ऑल स्टुडंट्स क्लीन द प्रिमायसेस ऑफ अवर स्कूल, आम्ही सर्व मुलांनी शाळेचा प्रिमायसेस म्हणजे परिसर स्वच्छ केला. आता दीदी रिप्लाय तर देणारच, ती म्हणते, वाव, इट्स नाईस थिंग, हा खूप छान गोष्ट आहे. देर आर मेनी ॲडव्हान्टेज ऑफ क्लिनलीनेस, स्वच्छतेचे खूप सारे फायदे आहेत, ॲडव्हान्टेज आहेत. आय. यस, हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो तुम्हाला यस वगैरे असं वापरू शकता. यस, वी कॅन कीप मेनी डिसीजेस अवे इफ आवर सराउंडिंग इज क्लीन, जर आपला परिसर स्वच्छ असेल तर आपण पुष्कळशा डिसीजेसला, आजारांना दूर ठेवू शकतो. दीदी काय म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर वर्क, तुझ्या कामाबद्दल अभिनंदन, अँड ऑलवेज कीप इन माइंड दॅट क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस, म्हणजेच काय, तर स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. मित्रांनो बघा किती संवाद झाले, 1 2 3 4 5 6, 6 संवाद अशा पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला ॲक्युरेट 3 मार्क मिळतील, म्हणजेच काय, तर हमखास मार्क मिळून देणारा टॉपिक आहे. आता मित्रांनो पुढचा एक प्रश्न घेऊया. बघा याच्यामध्ये सेम दिलाय, 4 संवाद दिलाय, बीचा दिलाय, सीचा दिलाय. मित्रांनो आता डिटेलमध्ये आपण पाहूया. बघा पहिला, पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर. बघा संवाद दिला, वाचूया. आय एन्जॉय रीडिंग डिटेक्टिव्ह स्टोरीज, मला डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचायला आवडतात. पुढे, हाऊ डू यू स्पेंड युअर लिजर टाइम, तू तुझा मोकळा वेळ कसा वापरतो. तिसरं, व्हॉट काइंड्स ऑफ बुक्स डू यू रीड, तू कुठल्या प्रकारचे पुस्तक वाचतो. चौथं, आय लाईक टू रीड इन माय फ्री टाइम, मला माझ्या मोकळ्या वेळेत वाचायला आवडतं. आता बघा कसं झालंय, आन्सर बघा. हाऊ डू यू स्पेंड युअर लिजर टाइम, एका व्यक्तीने प्रश्न विचारला, बाबा तू तुझा लिजर टाइम, मोकळा वेळ, आरामदायी वेळ कसा खर्च करतो. आन्सर काय असेल, आय लाईक टू रीड इन माय फ्री टाइम. बघा लेजर टाइम हे ते टाइमला कोरिलेट करायचे. ओके, आय लाईक टू रीड इन माय फ्री टाइम, मला माझ्या मोकळ्या वेळामध्ये वाचायला आवडतं. मग तिसरा बघा, व्हॉट काइंड्स ऑफ बुक्स डू यू रीड, मग कोणत्या प्रकारचे पुस्तकं तू वाचतो. मग आन्सर काय, आय एन्जॉय रीडिंग डिटेक्टिव्ह स्टोरीज, मी डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचतो. एवढं लिहिलं, याच्यामध्ये कुठलंही ग्रामर नाही, काही नाही, 1 मार्क तुम्हाला मिळून जातो. पुढचा बघा, याच प्रकारचा सेम संवाद. आता बघा प्रश्न काय, तुम्हाला म्हणलं प्रश्न ज्या टेन्समध्ये आन्सर सुद्धा त्याच टेन्समध्ये. बघा ए म्हणतो, फेअर डिड यू गो फॉर पिकनिक रिसेंटली, नुकताच तू पिकनिकला कोठे गेला. बघा डिड यू वापरलाय, सिंपल पास्ट, म्हणजे आन्सर सुद्धा सिंपल पास्ट मध्ये असलं पाहिजे. बघा पिकनिकला तू कोठे गेला होता असा प्रश्न विचारला. बघा बी काय म्हणतो, आय वेंट टू अजंता वेरूळ केव्स इन औरंगाबाद फॉर पिकनिक, पिकनिकसाठी मी औरंगाबाद येथील वेरूळ अजिंठा गुहा किंवा केव्स मध्ये गेलेलो होतो. बघा इथे आय वेंट सब्जेक्ट प्लस फिटो. ओके, पुढचा प्रश्न बघा, फाय डिड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट, तू हा पिकनिक स्पॉट का सिलेक्ट केला. परत बघा सिंपल पास्ट आहे, आन्सर सुद्धा सिंपल पास्ट मध्ये. बिकॉज इट इज अ हिस्टॉरिकल अँड ब्युटिफुल प्लेस, का तर हे एक ऐतिहासिक ठिकाण होतं आणि सुंदर स्थळ होतं म्हणून आम्ही ते निवडलं. ओके, एवढं लिहिलं तुम्हाला 1 मार्क मिळून जातो. पुढचा प्रश्न आता सहजच बघा, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स. बघा खेळाचं महत्व यावरती महत्वाचे एक्सचेंज लिहायचे. बघा आता बघा, अजय काय म्हणतो, हे राहुल कम लेट्स गो अँड प्ले ऑन द ग्राउंड. अजय त्याच्या मित्राला म्हणतोय, राहुल चल आपण खेळायला जाऊया ग्राउंडवरती. ओके, राहुल काय म्हणतो,
नो सॉरी, मला माफ कर. आय हॅव टू कम्प्लीट माय होमवर्क. आय कॅन नॉट कम विथ यू. मला माझा गृहपाठ पूर्ण करायचा आहे, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाहीये. अजय काय म्हणतो? स्टडी इज इसेन्शियल नो डाऊट. म्हणजेच काय, अभ्यास हे महत्वाचे, यात तर शंकाच नाहीये. बट परंतु द गेम्स आर ऑल्सो इक्वली इसेन्शियल. खेळ सुद्धा त्याचबरोबर इसेन्शियल आहेत, महत्वाचे आहेत. दे स्ट्रेंथन आवर मसल. ते आपल्या स्नायूंना बळकट करतात. दे मेक अस बोल्ड अँड स्ट्रॉंग. ते आपल्याला तंदुरुस्त बनवतात आणि धाडसी बनवतात. परत राहुल काय म्हणतो? बट आफ्टर ऑल, सर्वात महत्वाचं, द मार्क्स इन द एक्झाम मॅटर नॉट द गेम्स. परीक्षेमध्ये मिळणारे मार्क हे महत्वाचे आहेत, गेम नाहीये. अजय काय म्हणतो? यस इट इज ट्रू. म्हणजे या संवादामध्ये भांडायचं का आपल्याला नाही, बाबा तुझं म्हणणं बरोबर आहे असं आपण सांगायचं. यस इट इज ट्रू, तुझं म्हणणं बरोबर आहे. बट गेम्स हेल्प अस टू लिव्ह हेल्दी. परंतु गेम आपल्याला हेल्दी ठेवतात, आरोग्यदायी ठेवतात. इज इट पॉसिबल टू कॉन्सन्ट्रेट आवर सेल्फ ऑन स्टडीज इफ आवर हेल्थ इज नॉट वेल. जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपण आपल्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करू शकेल, हे शक्य आहे का? राहुल आन्सर येतो, इट्स क्वाईट इम्पॉसिबल, आय ॲक्सेप्ट. हो, मी स्वीकारतो, हे थोडं अशक्यच आहे. जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपण अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. अजय काय म्हणतो? सो स्पेअर टाइम फॉर गेम्स टू. तर मग अभ्यासासाठी सुद्धा, खेळांसाठी सुद्धा थोडासा वेळ दे. राहुल म्हणतो, आय एम स्पेअरिंग इट ॲट दिस मोमेंट, लेट्स गो अँड प्ले. हो, आतापासून मी माझ्या खेळासाठी सुद्धा वेळ देईल, चला आपण खेळायला जाऊया. अजय, दॅट्स गुड, लेट्स गो. चला आता जाऊया. तर मित्रांनो, हे होते अत्यंत महत्त्वाचे डायलॉग रायटिंगचे प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.